आता हे नंबर्स आहेत हा. तर आता मराठीमध्ये जसं नंबर असतात ना, थोडंसं फार तसंच टेक्निक आहे हं. मराठीमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. ठीक आहे. म्हणजे काही असं हे 20 पर्यंत थोडे वेगळे बोलले जातात हो की नाही. आणि त्याच्यानंतर 20 नंतर काय येतं, 21 येतं. हम्म. तर म्हणजे तो नंबर आपण उलटा वाचतो ना. 21 म्हणजे 21. दिसलं का? मी चॅटिंग बॉक्समध्ये नंबर पाठवला. 21 म्हणजे अगोदर मी एक म्हणते आणि मग 20 म्हणते. ठीक आहे, म्हणजे 21. सो मी कसं वाचतीये, हे उलट वाचतीये ना. 21. हा कन्सेप्ट कळालाय तुम्हाला मराठीमधला नंबर्सचा? हो. ठीक आहे. रोहित, उमेश, मुग्धा, श्लोक. हो हो. मॅम. ओके गुड. सो सेम कन्सेप्ट जर्मनमध्ये पण वापरलाय. ठीक आहे, मराठीमधला की ते नंबर्स आहेत ना, उलटे वाचले जातात. 1 आणि 20. सो हे लक्षात ठेवायचं फक्त. ओके. सेम मराठी पण. तर आता आपल्याला काय करायचंय, फक्त 1 to 20 पर्यंत नंबर आले ही याच्यातच गेम आहे सगळा. मग त्याच्यानंतर तुम्हाला सगळे नंबर्स येणार. हम्म? तर 1 ला 1, 2 ला 2, 3, 4, 5, 6 ला 6, 7, 8, 9, 10. हं? थोडंफार सिमिलर आहे इंग्लिश सारखं वाचायला. एल्फ, झोल्फ. आता इथूनच बघा 13 पासूनच. एक मिनिट मी हेच कधी केलं? सर 13 पासूनच बघा. आता 10 ला झेन म्हणतात. ओके. 10 ला झेन. तर आता हे 13 आहेत आणि 3 ला द्राय बोलतात. हम्म. तर मी काय म्हणेल, पहिल्यांदा द्राय आणि मग झेन म्हणेल. समजलं? पहिल्यांदा द्राय म्हणेल म्हणजे मागून वाचतीये मी उलट. द्राय, सेल. फियरला फियर म्हणतात. सो फियर आणि हे सेन. फ्यूफ, सेन. झॅक्स, सेन. झिप, सेन. आक्ट, सेन. नॉइन, सेन. आणि च्वानचिक. सो झ्वायचंच फक्त शेवटी झीग लागतं. सो ऍक्च्युली 1 to फक्त 10 पर्यंत शिकायची गरज आहे, नॉट 1 to 20. पण 1 to 20 का म्हटलं मी, याच्यामध्ये तुम्हाला जस्ट तो फॉर्म्युला कळतो की कसं वाचायचं. हम्म? आणि मग 10 ला झेन म्हणतात, ज्वायला ज्वानझिक आणि द्रायझिकला 30 ला द्रायझिक, फिअरझिक, फ्युमझिक, चॅकझिक, चिपझिक, आक्झिक, नॉइनझिक, हुंडर्ट. ओके. आणि हुंडट याला ऐन हुंडट म्हणतात. आता 1 ला ऐन म्हणतात, त्यामुळे याला म्हणायचं ऐन हुंडट. ओके. ऐन हुंडट. आता इथं 200 असेल तर मी काय म्हणेल, स्वाय जाई ज्वाई ऊन. ज्वाय हुंडट. आता 300 ला काय म्हणेल मी? द्राई हुंडड. ड्राय हुंडर्ड. येस, परफेक्ट. सो आता मी ABCD आणि ते तर ऍड करेल, बोलायचंच आहे आपल्याला. पण हे नंबर्स आता आपण कन्व्हर्सेशन घेणार आहे नंबर्स बद्दल. त्याच्यानंतर जेव्हा आपल्या सगळ्यांची ABCD छान होईल, अल्फाबेट्स सगळ्यांना स्पेलिंग सांगता येतील, तेव्हा मग मी हा नंबर्सचा टेबल ऍड करेल. ओके. सो तरी पण तुम्ही ऑनलाईन जर ऐकायचं असेल तर ऐकू शकता. पण जस्ट मी टेक्निक सांगितलं तुम्हाला की कसे वाचले जातात उलटे, सेम मराठी सारखे. हम्म. ठीक आहे. आता अजून हा टेबल घेते 21चा. 21चा. तर आता उंड म्हणजे अँड, हे तुम्हाला कळलं असेल. उंड. ओके. तर आता उलट वाचायचंय. तर 1 ला म्हणतात आईन्स. सो आईन आणि हे मध्ये उंड आहे. आणि 2 ला च्वानझिग. आईन उंड च्वानझिग. सेकंड, ज्वाय उंड च्वानझिग. ओके. ज्वाय उंड च्वानझिग. ओके. आता हे आहे 3 ला द्राय म्हणतात. सो द्राय उंड च्वानझिग. फियर उंड च्वानझिग. फ्युफ म्हणजे लास्ट पासून वाचते. 25 und 20, 26, 27, 28, 29 आणि 30. आता जस्ट मी एखादा नंबर सांगते तुम्हाला, हा फॉर्म्युला वापरून जस्ट करून टाका हा. 43 लिहून टाकते हा अगोदर. 43.
Drei und ड्राय ऊन हो ठीक आहे. Vierzig. येस. सो उलट वाचायचं. द्राय ऊन फिअर्जिक. ओके. आता ना तुम्ही एक एक तुमचा इमॅजिनरी नंबर घ्या अबाव 30 वाला आणि त्याच्यासमोर त्याचं स्पेलिंग लिहून पाठवा मला. ठीक आहे. तुम्हाला हवा तो आवडता तो नंबर घ्या, तुमची बर्थडे घ्या, तुमचा रोल नंबर घ्या, हाऊस नंबर घ्या, होम नंबर काही घ्या आणि तो लिहून दाखवा मला. ओके. स्पेलिंग तो समोर तुमच्याकडे आहे सगळं. 9 नाही. विवेक उलट लिहायचंय मराठी सारखं. पुन्हा ट्राय कर. छान ट्राय केलंस. व्हेरी गुड. उलट श्लोक उलट लिहायचंय. अगोदर जेक्स म्हणायचं. नंबर लिही ना विवेक अगोदर. वर गेला तुझा नंबर. रोहितनी आयडिया केली बरं का, म्हणजे चुकायचा प्रश्नच नाही. असं नाही, दुसरा नंबर लिही चल. हुशार आहेस हं, रोहित. ओके. फिअर उमेश फिअर आणि मध्ये उंड घालायचंय. उमेश ट्राय अगेन. जेक्स उन नॉइन्झिक परफेक्ट श्लोक आता बरोबर आला. सेम मराठी सारखं आपण म्हणतो 21 23 म्हणजे अगोदर लास्टचं शेव राईट साईडनी रीड करायचा नंबर. फ्युम जेक्स परफेक्ट विवेक व्हेरी गुड. आणि उमेश ते जोडून लिही. फिअर उन स्वांजिक जोडून लिहायचं. रोहित दुसरा एक नंबर लिही. फुटबॉल खेळायचा. नाही बाबा माझा कॉल आहे आता. फुटबॉल कट नाही करायचं. फक्त आवाज कमी. ओके. 9 परफेक्ट व्हेरी गुड. खूप छान. ए डबल झाला वाटतं ना. ए हं? अरे नाही काय नाही झालं? एक सिंगलच ए लागतो. हा आता तुम्हाला सांगू का ह्याचं स्पेलिंग आहे ना, तुम्हाला आयुष्यात कुठं लिहायला लागणार नाहीये. जर्मनीत आला तरी कुठेच नाही. एक्झाम मध्ये सुद्धा नाही लिहायचे. नेहमी नंबर्सच लिहिले जातात. ओके. म्हणजे पण तुम्हाला लिहायला लिहिले कारण की आता तुम्ही लिहायला शिकलाय तर ओळखायला तर डोळे झाकून शिकाल. हो की नाही. सो लिहायचे कुठेच नाहीयेत तुम्हाला. ह्याचं स्पेलिंग कुठं लिहायचं नाहीये. त्यामुळे जस्ट मी तुम्हाला स्पेलिंग एवढे मी चेक केले नाही. ठीक आहे. कारण की आपल्याला लिहायला नाहीच आहे कुठे. सगळे आपले जे क्वेश्चन पेपर असणार आहेत A1 चा A2 चा सगळे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत. आणि हे फक्त ह्योरेनला ऐकू येतं किंवा ह्योरेनमध्ये तुम्हाला प्ले झालं असेल की समजा रोहित आणि मॅम विवेकचं कन्व्हर्सेशन. येस. रोहित 87 लिहिलं तिथे झीप झीप आणि येईल का झीपच राहतं झीप झिक्स हा फोन हा रोहित झिप झिप. एटी येस सेवन झिप. झीबन नाही होत ना हा तिथे जीवन सेवनचं नाही नाही झीबन. जीवन होतं. जीवन होऊन जीवन अच्छा जीवन उन 20 जसं श्लोकने लिहिलंय ना तसं अच्छा. होणार.
ओके, हे आहेत ना 10, 20, 30, 40, 50, 60, त्याला जेगझिग म्हणतात ना. सो आयडेंटली म्हणजे काय आहे बघा, 27 म्हणजे काय असतात, 20+7 असतात ना, हो की नाही. 20 हम्म. म्हणजे काय, 20+7. म्हणून झिबन उंट आणि 20ला काय म्हणतात, ज्वानझिग, असं उलट वाचायचं. उलट, झिबन उंट ज्वानझिग. सो हे 20 म्हणायचे, ज्वानझिग. ठीक आहे. अँड 1000+ असला मॅम एखादा तुम्ही स्टार्टिंग बॉक्समध्ये. हा, तर 1000ला म्हणतात, थाउजंडच म्हणतात. ओके. आपण ते सो ते आइन कसं उलट थाउजंड, वाचत आहे? बाय थाउजंड, सो ते तुम्हाला नाही लागत तुम्हाला. सो कधीच नाही ते सांगते मी तुम्हाला, हे कधीच लागणार नाहीये, लिहायला सुद्धा कधी लागणार नाही. ओके. फक्त हे तुम्हाला कधी लागतात ना, ते सांगते तुम्हाला. म्हणजे ऐकू येतात. आता समजा रोहित आणि विवेकचं कन्व्हर्सेशन तुम्हाला ह्योरेनला ऐकू येते. रोहित विवेकला म्हणते, हाय रोहित, कसा आहेस तू, काय वगैरे, आपण भेटायचं का. ओके, कधी भेटायचं. मग तो म्हणेल ज्वायून ज्वानझिग ते ऑक्टोबर, किंवा आक्तून ज्वानझिग ते ऑक्टोबर. तेव्हा आक्तून ज्वानझिग म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे 28. बस एवढंच. ह्योरेनमध्ये कळलं पाहिजे की काय बोलतात ते. सो त्याच्यामध्ये जस्ट उलटं डोकं चालवायचं नंबरच्या वेळी. ओके, एवढंच. बाकी तुम्हाला कुठेही लिहायला येत नाही. ओके. सो आपण हे एबीसीडी सगळ्यांची म्हणून झाली की करूया. सो आजची एबीसीडी एक राहिली आहे ना. सो विवेक, म्हणतोस का तू एबीसीडी जर्मन मधली? हो. हा, म्हण, आणि तुझं नाव पण. हम्म, आ. एक मिनिट, मला थोडं हे करावं लागेल. हम्म, काय करावं लागेल? आ, हम्म. बे, से, डे, ई, ए. ए, एफ, हम्म. गे, हा, आई, हम्म, का, एल, एम, एन, ओ, पे, क्यू, कू. कू, हम्म. एर, जे, एस, टे, यू, हाऊ, वे, एक्स, इप्सिलॉन, चेस्ट. तर आता आय ला ई म्हणायचं आणि ई ला ए म्हणायचं. ओके. ओके, ई ला ए, आय ला ई, आणि ए ला आ. हे 3 मेन ओके. इम्पॉर्टंट. आता तुझ्या नावाचं स्पेलिंग सांग. हाऊ, आय, तर बघ, आय ला ई म्हणायचं. ई, हाऊ, ई. ई, हाऊ, ए. ई, ई, ई ला ए. ए, काव. मला हसू येत आहे, बिकॉज तुझ्या नावामध्ये ऑलमोस्ट सगळे जे डिफिकल्ट अल्फाबेट्स आहेत ते सगळ्या तुझ्या नावामध्ये आहे. म्हणजे बेस्ट आहे. हा. तुझं नाव जरी तू केलंस ना, हम्म. तरी तुझी पूर्ण एबीसीडी होऊन जाईल. हम्म. हो ना. हो. ओके, आता तुझं ना नोटबुक मध्ये लिहून घे तुझं नाव आणि प्रत्येक हा. त्याचं. वी ला फाऊ म्हणतात, हे माहितीच आहे तुला. हम्म. हा. हा. तर आय ला ई म्हणायचं, डबल ई, आयचा उच्चार डबल ई. हम्म. ठीक आहे, म्हणजे ई. पुन्हा येतो फाऊ. हम्म. आणि हम्म. ईचा उच्चार होतो आ. हा. ठीक आहे. सो नेक्स्ट टाइम आता मला सांगायला लावायचं, हे लक्षात ठेव. नोटबुक ओपन कर, लक्षात ठेवण्यापेक्षा तुझा नंबर आला की नोटबुक मध्ये ओपन करून वाच. असं मी तुला म्हणत नाही की हे पाठच कर. ओके. हा. आ ई ला आ आणि के ला का. ठीक आहे. ठीक आहे. आता आता सांग स्पेलिंग तुझं. हाऊ, ई, हाऊ, आ, का. परफेक्ट, व्हेरी गुड. नोटबुक मध्ये लिहून घेतलंस तू? हो. व्हेरी गुड.
व्हेरी नाईस. सो नेक्स्ट टाइम लक्षात ठेव फक्त हे एवढे. आणि बेस्ट आहे तुझं नाव, कारण की त्याच्यामध्येच जे अवघड लेटर्स आहेत ते ऑलमोस्ट तुझे लर्न झाले. व्हेरी गुड, छान. सो सगळ्यांचा हा नंबर कन्सेप्ट क्लिअर आहे आता, हो की नाही? सो सगळ्यांचे स्पेलिंग झाले की आपण हे नंबर्स टाकूया आणि सगळ्यांकडून वदवून घेऊया. ओके. सो इन जर्मन द युनिट्स कम फर्स्ट, देन und देन 10. जसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं तसं. 21 म्हणजे 1 पहिल्यांदा ein und आणि मग 20, 5 und 40. दिसत नाही आहे. 9 und 90. ओके. जस सांगितलं तुम्हाला तेच. आता वी आल बिस टू. आता हे कोण वाचून दाखवते? मुग्धा वाचून दाखवतेस? हाँ, ich bin नम- 25 Jahre alt. परफेक्ट. आता नेक्स्ट श्लोक. वासिस दायने टेलिफोन नुमा. आता झिरो हे काय म्हणा. नंबर नेहमी सिंगल वाचायचे असतात, हा. एक एक. ट्राय कर, नाही आले तर मी आहे. झिरो, हा. ein, fünf, sieben, जीवन. sieben, sieben, drei, vier, zwei, six, काय, जेक्स. sechs, ein, neun. परफेक्ट, व्हेरी गुड. काहीच सांगायला लागलं नाही. व्हेरी नाईस. आता आता अर्थ समजला ना? वासिस दाइन टेलिफोन नंबर म्हणजे तुझा टेलिफोन नंबर काय आहे. हं? हो. आता वी फिलच्या मध्ये स्पेस पाहिजे, माझ्याकडून राहिली आहे. आता आहे कोण कोण आहे कॉलमध्ये? रोहित. वी फील कॉस्टेट दास. आता दास म्हणजे दॅट. वी फील म्हणजे हाऊ मेनी. कॉस्टेट म्हणजे कॉस्ट. ओके, प्राइस, कॉस्ट. वी फील कॉस्टेस दास म्हणजे ते किती कॉस्ट आहे त्याचं, असं. हाऊ मेनी कॉस्ट. ओके. दास कॉस्टेट. रोहित. 9 und 4. Wir sind. Wir sind. परफेक्ट. युरो, ऑयरो म्हणायचं. जर्मनमध्ये ऑयरो असं म्हणतात. युरोला ऑयरो काय म्हणायचं? Euro. पुन्हा वाच हे वाक्य. 9 und wir sind सेंटेन्स वाच, Euro. आन्सर पूर्ण. दास. We दास. will. Das kostet 9 und wir sind Euro. ठीक आहे, व्हेरी गुड. समजलं. आता उमेश. वी स्पेट इस्ट एस. आता हे लिहिलेलंच आहे. हम्म? म्हणजे स्पेट म्हणजे किती टाइम आहे. वी स्पेट इस्ट एस म्हणजे व्हॉट इज द टाइम. Ist 7 or Drisbik. द्रायझिक. Drisbik. अच्छा. Drisbik. जीवन Drisbik. म्हणजे किती? अंदाज. एनी C. केस. जीवन 7. So 7. Yeah. आणि द्रायझिक 7 hours. Try 20. 30. No. 30. येस, इट्स 30. ओके, Yeah. नो वरीज. Right. आता आपण तेच नंबर, आता नंबर आपल्याला थोडेफार माहिती आहेत, तर ते आपण टाइम कसं सांगायचा ते सांगते. आता उवर म्हणजे आर किंवा ओ क्लॉक असा अर्थ होतो उवरचा. तर आता वीस पेट इस्टेस म्हटल्यावर तर मी म्हणणार एस ईस्ट. आपण बघितलं ना, एर इज, झी ईस्ट, तर एस ईस्ट म्हणजे इट इज. आणि मग इथं तुम्ही नॉइन उवर,
आक्ट उवर, zwei उवर, drei उवर असं म्हणू शकता. एस इस्ट म्हणजे इट इज, आक्ट उवर, एस इज आक्ट उवर, एस इज zwei उवर, याचाच अर्थ इट इज 8 o'clock, इट इज 9 o'clock. ठीक आहे. आणि विचारताना कसं विचारतं, वी स्पेट इस्ट एस, व्हॉट टाइम इट इज. ओके. आता 4:30 मग 5:30 असं हाफ हाफ कसं सांगायचं ते पण तुम्हाला सांगते. ओके. हे डॉइश आहे, हे इंग्लिश. फुल आस म्हणजे एस इस्ट 1 उअर, एस इज 2 उअर, एस इज 12 उअर. ठीक आहे. उअर म्हणजे o'clock. आता हाफ, आता जेव्हा 2:30 असतील, म्हणजे 2:30 म्हणजे हाफ टू ड्राय असतं ना, म्हणजे हाफ टू 3, म्हणजे 3 वाजायला अर्धा तास कमी असतो, म्हणजे हाफ आवर कमी असतो. तेव्हा काय म्हणायचं, 3 वाजायला अर्धा तास, म्हणून एस ईस्ट हाल्फ ड्राय, हाफ टू 3 म्हणजे हाल्फ ड्राय. समजलं. आता तुम्हाला विचारते, आता 4:30 म्हणजे किती, काय म्हणेल मी. 4:30 म्हणजे काय म्हणेल मी, लिहून एस पाठवायचं, लिहून 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 सेंटेन्स लिहून पाठवा. विवेक काय लिहिलंयस तू. नाही एसिस. ते चुकीचं झालं हा हा, तेच मला वाटलंच की काहीतरी टायपिंग मिस्टेक असेल. तर नेक्स्ट दिलंय, इट इज 5:30. रोहित एस ईस्ट लिहायचं. एस, एस इज हाल्फ जेक्स. परफेक्ट. फक्त मध्ये स्पेस पाहिजे, हाल्फ आणि जेक्सच्या. परफेक्ट, व्हेरी गुड. आणि आता 15 मिनिटं कमी असतील तर कसं बोलायचं, तर 15 म्हणजे फिअरटेल असं म्हणतात. ओके. म्हणजे जो पावभाग असतो तो, त्याला म्हणतात फिअरटेल. आणि नाक आणि फोर हे दोन व्होकॅबलरी आहे आता शिकायची जी. नाक नंतर, आफ्टर. सो नंतर लक्षात ठेवायला सोपं आहे, कारण की न आणि न असं नाही का, एन एन नंतर. आणि फोर म्हणजे बिफोर. ओके. सो हे वोकॅब्युलरी लिहून घ्या. नाक म्हणजे आफ्टर, फोर म्हणजे बिफोर. ठीक आहे. तर याच्यामध्ये कसं, आता इट इज 2:15. तर म्हणजे फिअरटेल. तर मी म्हणेल फिअरटेल नाक ज्वाय म्हणजे 2:15. ओके. नाक म्हणजे आफ्टर म्हणजे 15:02, सॉरी 2:15. ओके. सो हा फॉर्म्युला लक्षात घ्या. आता 2:45 आहेत, म्हणजे 3ला 15 मिनिटं कमी आहेत. 2:45 म्हणजे 3 वाजायला 15 मिनिट कमी आहेत, म्हणजे 15 मिनिट अजून बाकी आहेत, म्हणजे बिफोर म्हणजे अगोदर. तो फिअरटेल फोर द्राय.
आणि पुन्हा सेम इकडे 4:10 झालेत. सो झेन नाक फिअर 4 नंतर 10 झालेत म्हणून झेन नाक फिअर. सो हे पण उलट लिहितायत घड्याळ, है ना. आता फ्युम्फ 5 मिनिट बाकी आहेत 6ला म्हणून फ्युम्फ 4 6. सो जे जवळ आहे ते बोलायचं. ओके. सो हे जरा अवघड आहे. सो ह्याच्यात जरा तुम्हाला सेल्फ स्टडी करायला लागेल. हे ओपन करून ही फक्त वोकॅबलरी माहित असेल तर जस्ट लॉजिक बघायचं. आता मी एक देते तुम्हाला करायला, ते जस्ट लिहून काढ. ओके. 6 वाजून 15 मिनिट 6 वाजून 15 मिनिट. परफेक्ट मुग्धा, व्हेरी गुड. परफेक्ट श्लोक, व्हेरी गुड. 15 मिनिटं म्हणजे फिअर, हो ना. व्हेरी गुड विवेक. हे तुम्हाला कुठेही लिहायचं नाहीये बरं का, आणि तुम्ही लिहायला शिकलाय. विचार करा, म्हणजे जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर ते येणार आहे ते तुम्हाला किती इझिली समजणार आहे, कारण की तुम्ही हे लिहिलंय. ओके नाही. एस इज फिअर त्यांना 6. व्हेरी गुड रोहित. उमेश कुठे गेला? नाही वाटत. एस इज झेन 6. व्हेरी गुड. परफेक्ट. खूप छान, मस्त करताय तुम्ही सगळे. ठीक आहे, जे बघितलं आपण ते. आता डेज बघतोय आपण. वीक डेज. मंडेला मोनटाग, ट्यूजडेला डिन्स्टाग, वेनेसडेला मितवॉक, थर्सडेला डोनस्टाग, फ्रायडेला फ्रायताग, सॅटर्डेला जामस्टाग आणि संडेला जोनटाग. तर सगळ्याच्या सगळ्या शेवटी मोस्टली टाग टाग आहे, फक्त मितवॉकला नाहीये टाग. सो वेनेसडेला मितवॉक, कारण की तो मित म्हणजे मिड मधला दिवस आहे असं, त्यामुळे मिड वॉक असं म्हणू शकतो, हो ना. वीकडेज मधला मधला दिवस आहे. हे सॅटर्डे संडे सोडले तर हे 5 दिवस राहतात ना. तर सगळ्यात मधला दिवस म्हणजे मित वॉक. असं मित म्हणजे मित्तल म्हणजे मिड. ओके. आणि सगळे डेज असतात ना, त्या सगळ्याचे आर्टिकल देर असतात. देर मोंटा. सो त्यामुळे सगळे डेज आहेत ते मस्क्युलिन आहेत, जेंडर. सो देर. ओके. तो हे पण आपण नंबर सोबतच हे करून घेणार आहे. मोनटाग, दिनस्टाग, मितवॉक, दोनस्टाग, फ्रायताग, जामस्टाग, जोनटाग. ते मी करून घेईल तुमच्याकडून पाठ. तर ते बोलतात कसं? हॉयटे म्हणजे टुडे. सो हॉयटे इस्ट मोनटाग म्हणजे टुडे इज मंडे. आता मला उद्याचं म्हणायचं. सो टुमारो म्हणजे मॉर्गन. सो मॉर्गन इज दिनस्टाग, टुमारो इज ट्यूजडे. आता मला म्हणायचंय वीकेंड. सो वीकेंडला म्हणतात वोकेनंडे. आता हे वोकेनंडे जे आहे त्याच्या शेवटी ई लागलाय, तरी सुद्धा ह्याचा आर्टिकल दास आहे. दास वोकेनंडे असं रेड मार्क मध्ये लिहून घे नोटबुक मध्ये. दास वोकेनंड. आणि ऑन वीकेंड आपण म्हणतो ना, ऑन वीकेंड, तर तेव्हा तेव्हा जर्मन मध्ये म्हणतात आम वोकेनंड. आम वोकेनंडे. आता फ्री म्हणजे फ्राय. ओके. फ्री म्हणजे काय? फ्राय. तर आता मला म्हणायचंय ऑन वीकेंड आय हॅव फ्री टाइम. फ्री टाइम किंवा आय एम फ्री, किंवा तेव्हा कसं म्हणायचं मग?
टाइम आपण फर्स्ट पोझिशनला लिहू शकतो. मग मी लिहील आम वोकेनंडे वोकेनंडे habe ich frei. फुल स्टॉप. आता मला लिहायचंय ते तुम्ही लिहायचं. ओके. ऑन वीकेंड आय हॅव जर्मन क्लास. लिहा. जर्मन क्लास म्हणजे डॉइश कुर्स. ऑन वीकेंड आय हॅव जर्मन क्लास. श्लोक. आता आम वोकेनंडे त्याच्यानंतर वर्ब आलं पाहिजे सेकंड पोझिशनला. ओके. सो तुझं सेंटेन्स चुकलं. पुन्हा ट्राय. ओके. आम वोकेनंडे habe ich Deutsch. सो वोकेनंडे ह्याला आर्टिकल आहे मुग्धा, त्यामध्ये नेहमी डब्ल्यू कॅपिटल काढायचा. रोहित सेकंड पोझिशनला वर्ब पाहिजे. आणि हॅवला काय म्हणतात? इश असेल तर हाब. परफेक्ट. आता परफेक्ट आहे. श्लोक. व्हेरी गुड. रोहित काय केलं? habe ich Deutsch. ओके. व्हेरी गुड. आता मला म्हणायचंय आम सॉरी ऑन मंडे आय हॅव स्विम कोर्स. म्हणजे स्विमिंग कोर्स. मंडेला म्हणतात मोंटाग. मोंटाग. एस कॅपिटल मुग्धा. परफेक्ट रोहित. व्हेरी गुड. ठीक आहे. सो समजलं हे. आता मला हेच वाक्य ईश फर्स्ट पोझिशनला लिहून दाखवायचं. सेम. ईशनी स्टार्ट केलं तरी पण हाबे सेकंड पोझिशनला आहे. आणि आम मोंटाकने ट्राय केलं तरी वर्ब सेकंड पोझिशनला. सो ह्याची पोझिशन चेंज नाही करायची. ओके. आणि मग तुम्हाला सब्जेक्ट तुम्ही थर्ड पोझिशनला घेऊ शकता किंवा फर्स्ट. आणि फर्स्ट पोझिशनला वेळ म्हणजे टाइम म्हणजे डे टाइम वगैरे असं लिहू शकता. इश habe schwimmkurs am Montag. येस. ते पण चालेल. व्हेरी छान. मस्त. खूप छान. ठीक आहे. आता आहेत मंथ्स. हे तर फारच सोपं आहे. दोनदा जरी तुम्ही म्हणले तरी लक्षात राहण्यासारखे आहेत, कारण की सेम इंग्लिश सारखे आहेत त्यामुळे. ओके. ईशाबा परफेक्ट. व्हेरी गुड. कॉपी पेस्ट नाही ना करत आहे कोणी?
नाही. गुड. नंतर नंतर आहे मी डीएम पण करायला लावते आन्सर्स. सो तर आता हे आहे मंथ्स. यानुआ, फेब्रुआर, मार्च, एप्रिल, माई, जुनी, जुली, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. ओके. सो अगदी सेम आहे. सो दोनदा तीनदा वाचलं तरी तुम्हाला लगेच समजेल. है ना. आता डेजचे आर्टिकल देर होतं आणि मंथ्सचे पण सगळे आर्टिकल देर आहेत. सो ह्याच्यामध्ये वेगळं काही लक्षात ठेवायची गरज नाहीये. सो मंथ्स आणि डेज आर्टिकल देरच असतं. सो हे आहे. आणि आता इंग्लिशमध्ये जसं आपण इन जानेवारी म्हणतो तसं जर्मनमध्ये इन म्हणायचं. हॅलो हॅलो. ओके. इन जानेवारी, सॉरी इन जानेवारी, तसं जर्मनमध्ये इन यानुआ असं म्हणायचं. ओके. आता हे सगळं रोहित वाचतो. 22 हे सगळे वाचायचे खालपर्यंत. ओके मॅम. मोठ्याने वाच. इम तुझा आवाज थोडासा लो येतो. इम ते वाचू मॅम का? इम इम काय इमच ना मॅम? काय म्हणलं? इमच इम म्हणा का? हा इम. इम जानेवारी, इम फेब्रुवारी, इम मार्च, मेर्च. इम मार्च, इम एप्रिल, इम मे, माई. मई, इम जुनी, युनी. ओके, इम जुनी, बघ तू वाचायला नव्हतंस ना गेली 2 क्लास. सो तुझे प्रोनाऊन्सिएशन मागं राहिलायस तू. ओके. बाकी ज्यांचे तू रीडिंग बघशील ना तर तुला फरक जाणवेल तो. ठीक आहे. सो ए असेल ना तर मा म्हणायचं. ओके. इम माई. हा. डोंट वरी, आपल्या ते तुला वाचून घेते मी तुझ्याकडूनच घेऊन घेता सापडलायचं असतं. हम्म. इम जुनी, हम्म. इम जुलै, हम्म. इम ऑगस्ट, हम्म. इम सप्टेंबर, हम्म. इम ऑक्टोबर, हम्म. इम नोव्हेंबर, हम्म. इम डिसेंबर. येस. आता मला लिहायचंय जानेवारीमध्ये माझा डॉइश कोर्स आहे. आय हॅव जर्मन कोर्स इन जानेवारी. ट्राय करा. नाही आलं तरी इट्स ओके. आणि कॅपिटल स्मॉल जरा लक्ष द्या. हा. हळूहळू पाठवा, काही प्रॉब्लेम नाही, घाई नाहीये, पण जरा व्यवस्थित टाईप करून. हम्म. आता इन यानुआर फर्स्ट पोझिशनला पाहिजे मला श्लोक. विवेक स्पेलिंग लिहायचं ट्राय करायचं, शॉर्टकट नाही मारायचं. आता इन यानुआर फर्स्ट पोझिशनला लिहा सर्वांनी.
श्लोक तुझं आय एम झालंय. इम रोहितचं बरोबर आहे. इन जानुवार एकदम परफेक्ट बरोबर आहे. रोहित पहिला आय कॅपिटल लिहिलाय. डॉइश कोर्स मधला डी कॅपिटल लिहिलाय. व्हेरी गुड रोहित. उमेश ओके गुड. सो विवेक तुझा हाबेचा एच कॅपिटल झालाय चुकून. जानेवारीचा पाहिजे होता जे कॅपिटल. उमेशचं तर 100% ऍक्च्युली करेक्ट आहे. व्हेरी गुड उमेश. इम आय फर्स्ट लेटर कॅपिटल. जानुवारचा जे कॅपिटल. डॉइशकुरचा डी कॅपिटल. व्हेरी नाईस. परफेक्ट. माझी एक्झाम आहे किंवा एक्झाम आहे. डिसेंबरमध्ये एक्झाम आहेत. एक्झामला बोलतात प्रूफुंग. डिसेंबरमध्ये एक्झाम आहे आणि आपापला बर्थडे कधी असतो ते लिहायचे. व्हेरी गुड श्लोक. आणि आपापला बर्थडे लिहायचा आहे. कधी असतो ते. तुमचा बर्थडे कधी असतो. वन हॅज टू गेबुस्टाग. वन म्हणजे केव्हा. गेबुस्टाग म्हणजे बर्थडे. तसा याचा आन्सर लिहायचा आहे की तुमचा बर्थडे कधी असतो. आता सगळ्यांचा बर्थडे वेगळ्या मंथ्स मध्ये असू शकतो. सो आपापले मंथ्स आपल्याला पूर्ण सेंटेन्स लिहायचंय. उमेश मुग्धा. परफेक्ट श्लोक. आता श्लोक ते ईश वरून वाक्य सुरू कर. परफेक्ट. व्हेरी गुड. मस्त. एक नंबर. ठीक आहे. आता हे सगळं मनातल्या मनात वाचायचंय. तुम्ही वाचून झालं की मला सांगा. मी क्वेश्चन विचारते.
झालं का रवी? विवेक? हो. 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 गुड. आणि किती सर्व. सॉरी, हा, किती पर्सेंट समजले हे मला पर्सनल सर्व. चॅटमध्ये पाठवा सगळ्यांनी. किती पर्सेंट? 70, 80, 90, 10, 20, व्हॉट एव्हर. पर्सनल मध्ये पाठवा. नाईस. उमेश, मुग्धा आणि श्लोक, तुम्ही तिघं राहिलाय. व्हेरी गुड. व्हेरी गुड. परफेक्ट. 99. ओहो. व्हेरी गुड. बेस्ट. मस्त. आता रोहित, तू हे फर्स्ट पासून सगळं शेवटपर्यंत जस्ट वाचून दाखव. हम्म. मी सोडतो का मग? हा. Emma, hello Ben, was mocked do in Montag, हे बघ, एक मिनिट. जेव्हा ए असेल ना तेव्हा त्याचा उच्चार was आ करायचा. आ. आई मधला was आ. मग आता okay. डब्ल्यूचा व होतो तो वास. मार्क्स. डू. आम. मोन्टाग. ओके, मोठा आ करायचा सो जेणेकरून स्पष्ट. पुन्हा वाच. Hello Ben, was mocked do am Montag, छान. Ben, am Montag have a each नंतर काय ना हा, फोडून फोडून वाच. डोंट वरी. फोडून फोडून वाच. छोटं छोटं. मोठा शब्द आला ना की त्याचा फोड करून वाचायचा हळूहळू. दोन दोन शब्द. ट्राय कर. It's येस. das डॉइश कोर्स. परफेक्ट. das und du immer ich Arbeit am ऐक, आता हा शेवटचा ई तू खातोयस सारखा. सो हा ई सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. एक मिनिट हा, जरा लाऊड आहे. एक मिनिट. लहान मुलांचं जर्मन ऐकूय. तर शेवटचा ई आहे ना तो इम्पॉर्टंट आहे. कारण की आपण कॉन्ज्युगेशन शिकलो. शेवटचा जो लेटर आहे त्याच्यावर डिफाईन करतंय की तू काय यूज केलंस ग्रामर. जर तू इथला ई खाल्लास किंवा एस टी खाल्लास किंवा काय तर समजणार नाही की तू कसं. सो इश अर्बाईट असं शेवटचा ई चा उच्चार अ करायचा. समजलं ना? okay. हा, आता वाच. Ich arbeite am Dienstag und am Mittwoch. Ben learns du auf am Freitag. Immer. Nein, am Freitag habe ich frei. Ben schon, शोन. शोन. schon am Samstag gehe ich ins Kino. ओके. Immer soll ich
कॉम कॉमिक मिथ. काय म्हटलं मॅम? इश कॉमा मिथ. आता याच्यामध्ये हो. वोकॅबलरी कुठली कुणाला आली नाही ते विचारा. कोणाला काय कशाचा अर्थ पाहिजे. स्टॉन, शोन म्हणजे छान. टॉल. शोन. टॉल, ओके. टोल म्हणजे ग्रेट. टोल. वाव ग्रेट. सो उद्गारवाचक चिन्ह दिसतं ना समोर. एक्सप्लेनेटरी मार्क्स. सो शोन म्हणजे छान. ग्रेट. अजून आऊक म्हणजे पण. म्हणजे लेन्स टू आऊक आम फ्रायताग म्हणजे तू फ्रायतागला पण शिकतोस का. लेन्स टू आऊक म्हणजे पण. आम फ्रायताग टू असं TOO वाला इंग्लिशला पण. 9 म्हणजे नो. ओके. सो छान तुम्हाला समजलं यातलं. सो नेक्स्ट कन्वर्शन घेऊ. ओके. सो रोहित वाच. Tina was marked to arm donor star. Leo arm donor star. Spiel, spiel each स्पीलर. spieler each football. फुस ह्याचा स होतो उच्चार. Football. फुस Tina. बाल. एचा उच्चार आ होतो. Okay. Football. Ball. Tina und was marked to am Sonntag. Leo am Sonntag. Der स्लाफ. Dafür each lange लांग म्हणजे Tina. लॉंग. श्लाफ म्हणजे तू स्लीप. श्लाफेन स्लीप. लांग म्हणजे लॉंग खूप वेळ. टीना. Tina each इश आऊक. auch am Samstag gehe ich einkaufen. परफेक्ट. Leo, ich nicht, ich mache Hausaufgaben अरे वा छान. am Samstag. परफेक्ट. व्हेरी गुड. सो बेटर 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 होत चाललंय. छान. सो ठीक आहे याच्यामध्ये आपण जस्ट प्रोनाऊन्सिएशन घेत. आता डेट जेव्हा आपण सांगतो ती कशी सांगतो. एक्झाम्पल हॉयटे ईस्ट. आता मंथचं आर्टिकल देर असतं त्यामुळं हॉयटे ईस्ट देर नंबर फ्युमझेन आणि मॅथ्स. माइन गेबुस्टाग ईस्ट आम द्रित्त ऑक्टोबर. माइन गेबुस्टाग ईस्ट म्हणजे माझा बर्थडे इज ऑन 3 ऑक्टोबर. ओके. आता याच्यामध्ये हे 3 जे सेंटेन्स आहेत हे मनातले मनात वाचा आणि सगळे तुम्हाला समजलेत का. हे कुठला समजला नाहीये. अर्थ कशाचा समजला नाही. एक क्वेश्चन आहे वास मार्क्स टू आम मोंटाक. त्याचे हे 3 आन्सर लिहिलेत. समजले सर्व. हो मॅम. हो. व्हेरी गुड. आता मी विचारते तुम्हाला. जाऊ द्या उद्या विचारते. आता राहू दे. सो हे आपण उद्या घेऊया. आता थांबूया इथे. आजच्या दिवस. ठीक. सो आज झालंय त्याची थोडीफार रिव्हिजन करण्यापेक्षा अगोदर पहिलेचे जे वर्ब्स आहेत ते उद्या मला सगळ्यांचे पाहिजे. जसं श्लोक आणि मुग्धाने लिहिलेत ते सगळे वर्ब्स नोटबुकमध्ये लिहून पाठवा. ओके. आणि त्याचे अर्थ पण थोडे थोडे वाचून घ्या. ठीक आहे. आणि सॉरी आज माझ्या मुलीचं स्विमिंग असतं आणि मी तिला स्विमिंगला घेऊन आली.
आणि कारण की अविनाश ऍक्च्युली बाहेर गेलेत त्यामुळे मला तिला घेऊन यायला लागलं आणि मी तर बाहेर बसले आणि थोडासे लोक आले की आवाज येत होता. सो आय होप तुम्हाला जास्त डिस्टर्ब झालं नसेल. ठीक आहे. त्यासाठी सॉरी. आणि उद्या आपण मग टाइमला सुरू करूया. सो रोहित, विवेक आणि उमेश, उद्या मला मी न विचारायच्या अगोदर मला टेबल येऊ दे. ओके सगळे. ओके व्हेरी गुड. छान. मस्त छान केलं तुम्ही या सगळ्यांनी. बेस्ट. चलो. ग्रामर नव्हतं म्हणून. गुड नाईट. बाय बाय.